जर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये इतरांपेक्षा जास्त प्रोफेशनल आणि कॉन्फिडंट वाटायचं असेल तर ही 10 ॲडव्हान्स्ड इंग्लिश सेंटेन्सेस नक्की शिका. शेवटचं वाक्य HR वर जबरदस्त इम्प्रेशन टाकू शकतं. नंबर 10. आय थ्राईव्ह इन चॅलेंजिंग एन्व्हायरमेंट्स. मी आव्हानात्मक परिस्थितीत उत्तम काम करतो. नंबर 9. आय एम कमिटेड टू डिलिव्हिंग हाय क्वालिटी रिझल्ट्स. उत्तम दर्जाचे परिणाम देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. नंबर 8. आय टेक ओनरशिप ऑफ माय रिस्पॉन्सिबिलिटीज. मी माझ्या जबाबदाऱ्यांची पूर्ण जबाबदारी घेतो. नंबर 7. आय कन्सिस्टंटली स्ट्राईव्ह फॉर एक्सलन्स. मी नेहमी उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करतो. नंबर 6. आय एम कॉन्फिडंट इन माय एबिलिटी टू कॉन्ट्रीब्यूट इफेक्टिव्हली टू युअर टीम. तुमच्या टीममध्ये प्रभावी योगदान देण्याची माझी क्षमता आहे याचा मला विश्वास आहे. नंबर 5. आय अडॅप्ट क्विकली टू न्यू एन्व्हायरमेंट्स अँड चेंजिंग प्रायोरिटीज. मी नवीन वातावरण आणि बदलणाऱ्या प्राधान्यांशी पटकन जुळवून घेतो. नंबर 4. आय बिलीव्ह कंटिन्युअस लर्निंग इज द की टू प्रोफेशनल ग्रोथ. सतत शिकणे ही व्यावसायिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे असा माझा विश्वास आहे. नंबर 3. आय एम ईगर टू ब्रिंग व्हॅल्यू टू युअर ऑर्गनायझेशन फ्रॉम डे 1. पहिल्याच दिवसापासून तुमच्या संस्थेला मूल्य देण्यासाठी मी उत्सुक आहे. नंबर 2. आय वेलकम कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक ॲज अन ऑपॉर्च्युनिटी टू इम्प्रूव्ह. सुधारणा करण्याची संधी म्हणून मी विधायक अभिप्रायाचे स्वागत करतो. नंबर 1. गिवन दी ऑपॉर्च्युनिटी आय एम कॉन्फिडंट आय कॅन एक्सीड युअर एक्सपेक्टेशन्स. संधी मिळाल्यास तुमच्या अपेक्षांपेक्षा अधिक चांगली कामगिरी करू शकतो याचा मला विश्वास आहे. हे वाक्य इंटरव्ह्यूच्या शेवटी बोलल्यास खूप स्ट्रॉंग आणि मेमोरेबल इम्प्रेशन पडतो. यापैकी कोणतं वाक्य तुम्हाला सर्वात जास्त आवडलं? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच ॲडव्हान्स्ड इंग्लिश आणि इंटरव्ह्यू टिप्ससाठी स्पीक उयाला सबस्क्राईब करा.